नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे। तर इथे आपला गळा जो आहे तो 10 इंच आहे आणि 36 साइज आहे। तर आपण याचं पूर्ण कटिंग पाहूया। तर हा ब्लाऊज पीस आहे, याचं आपण कटिंग करणार आहे। तर त्याआधी आपण ब्लाऊज कटिंग करण्याआधी पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे हा आहे आपला बॅक पार्ट, इथे बाही, इकडे सुद्धा एका बाहीचं वर्क दिलेलं आहे पहा या पद्धतीने इथे। तर हे ब्लाऊज आपल्याला कट करायचं आहे। तर आधी आपण पेपर कसा कटिंग करायचा हे पाहूया। तर प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आधी आपण पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करून घेतो। तर त्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी। इथे पहा, ब्लाऊजची उंची आहे 14, तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 15 इंच पेपर कट करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, मी 15 इंच उंचीचा हा पेपर जो आहे तो कट करून घेतलेला आहे। इथे शोल्डर घेणार आहे मी 15 इंच, शोल्डर 15 इंच। उंचीचं मार्किंग झालं की आपण शोल्डर घेतो। शोल्डर इथं याचा निम्मा करायचा, किती होतात 7.5 इंच। तर आधी मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। 10 इंच गळा आहे, तर यातून आपल्याला 2.25 इंच मायनस करायचं आहे। मग शोल्डर किती राहील 5.25 इंच। तर पहा, इथं मी तुम्हाला दाखवते सुद्धा। तर पहा, इथे मी हे बरोबर 2.25 इंच इथं मायनस केलं, तर किती शोल्डर राहते पहा, बरोबर 5.25 इंच इथून हे शोल्डर राहत आहे। तर अजून एकदा मी 5.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। इथं मुंडा जो आहे तो 6 इंच घेणार आहे मी। मुंडा घेर आपला 16 इंच आहे, तर त्याचा निम्मा होतो 8। इथे एक सरळ लाईन ओढून घेतली। आता पहा, इथे छातीचं मार्किंग करायचं आहे। छातीचं मार्किंग करण्यासाठी छातीचा चौथा भाग किती होतोय 9, तर 10 इंच गळा आहे म्हणून मी 9 इंच आहे असं इथं छातीचं मेजरमेंट घेणार आहे। आणि याच्या पुढे हे 1.5 इंच बरोबर मार्जिन, तर त्या मापानेच मी इथं पेपर कटिंग करून घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आहे। आता कमरेचं मार्किंग करून घेऊया। 30 आहे कंबर, त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता हे जोडून घ्यायचं। तर आधी आपण पाठीमागचा भाग कटिंग करत आहोत। इथे क्रॉस बॅक घेणार आहे मी 1/2 इंच, आणि इथून या पद्धतीने मी आकार देणार आहे। 1.1 घेतलेला आहे इथे मी पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी। आणि इथे अगदी व्यवस्थित असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचे। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। तर 8 इंच मुंडा घेर भरतोय का हे पाहण्यासाठी मी तर पहा, हे बरोबर 1/2 इंच मार्जिन सोडून देते। इथं शोल्डर जोडण्यासाठी पहा, इथं आलेलं आहे हे 1/2 इंच। आता मुंडा घेर आपण मोजून घ्यायचा आहे। तर पहा, इथून मी 8.25 इंच आला, 8 ऐवजी 8.25 इंच आलेला आहे। 0.5 इंच जास्त असला तरी चालतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते 0.5 इंच 8.25 आला तरी चालेल, परंतु 8.5 येऊन द्यायचं नाही। जर आला तर इथं मुंड्याची उंची तुम्ही कमी करून घ्या। पहा, इथून मी परत डबल मोजून घेते। तर पहा, 8ला 1 पॉईंट कमी असा आलाय। आता इथे थोडा असा मी आतमध्ये मुंडा घेणार आहे। गोल आकार आपला असा आला पाहिजे, तिथं स्ट्रेट नाही राहिलं पाहिजे, यासाठी मी इथून हा असा गोल आकार घेतला। हा झाला आपला बॅक पार्ट। आता इथे शोल्डर पट्टी मी ब्लाऊजवरती मोजून घेते किती शोल्डर पट्टी
इथे 2.25 इंच आणि वरती 1 पॉईंट अशी शोल्डर पट्टी आहे, तर आपण 2.25 इंचच घेऊया. तर पहा, इथून हे 2.25 इंच आहे, यामध्ये मी परत मार्जिन प्लस करणार आहे. तुम्ही अर्धा इंच करा किंवा 1.25 इंच मार्जिन प्लस करू शकता. 2.25 इंचाची तुम्हाला हवी आहे, तर इथं अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडण्यासाठी जाईल, तर मी इथं 3 इंच घेतलं. 2.25 इंच गळ्याची आपली रुंदी शिल्लक आहे. तर इथे शोल्डर पट्टी 2.25 प्लस 1.25 इंच घेतलं. आता इथे पाठीमागचा गळा 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. आता गळा मी पेपरवरती कटिंग नाही करणार आहे, डायरेक्ट मी अस्तरवरती त्याचं कटिंग करेन, कारण गोल गळा आपल्याला कटिंग करायचं आहे, तर मी तो पेपरवरतीच कटिंग करून घेते. ब्लाऊज पीसवरतीच कट करते कधी पण, पेपरवरती मी गळे कधीच नाही कटिंग करत, कारण मला हे ठेवायला परत ब्लाऊज पीसवरती इझी जातं. आता हे जे आहे अंतर, याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथून तुम्ही 4 ते 4.5 इंच टक्स ठेवू शकता. इथे मी 4.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते. आता इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा टक्स लागेल, तर इथे सुद्धा मी अर्धा इंच असं वरती जाणार आहे. या पद्धतीने हे कटिंग करायचं आहे, तर हे कटिंग करून घेऊया आपण. आपण जो 6 इंच मुंडा घेर घेतलेला आहे, तो परफेक्ट असा आहे 16 इंच मुंडा घेरासाठी. तर इथून मी हे कटिंग करून घेते. पहा, या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झाला. आता फ्रंट पार्ट तयार करण्यासाठी दुसरा पेपर घ्यायचा आहे, तर इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला आता फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. फ्रंट पार्टसाठी नेहमी आपल्याला काय करायचं आहे, जो बॅक पार्ट आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 1 इंच पेपर जो आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. बॅक पार्ट झाल्यानंतर इथे मी फ्रंट पार्टसाठी हुक लूक पट्टीसाठी मार्जिन घेते. तर या साईडला आपण मार्जिन घेऊ. पहा, 1.5 इंच लागत असेल तर 1.5 इंच घ्या आणि 3 रेषा लागत असेल तर 3 पॉईंट असं तुम्ही मार्जिन इथं घेऊ शकता. आता इथून मी काय करणार आहे, शोल्डरमध्ये बदल करणार आहे. आता पुढचा गळा आपला किती आहे, 6 इंच आहे. तर जेवढं आहे तेवढंच इथं मी ठेवणार आहे शोल्डर, 5.25 इंच. जर पाठीमागचा गळा कमी आणि पुढचा गळा मोठा असताना तर मात्र आपण इथं बदल केले असते. तर 5.25 इंच इथं मी आहे असं हे ठेवणार आहे. किंवा एकदम डीप नेक असता इथे, तर आपण 11 इंच गळा असता समजा, तर इथं आपण शोल्डर पर थोडंसं वाढवलं असतं, परंतु मी इथे 5.25 इंचच ठेवणार आहे. अजून एकदा असं 5.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. जशी आपण मुंड्याची उंची घेतलेली होती तशीच इथं 6 इंच मुंड्याची उंची घ्यायची आहे. तर या साईडला दिसत नाही, आपण या साईडला मार्किंग करून घेऊया. पहा, मार्जिन घेते पहिला. सव्वा 5 इंच शोल्डर, अजून एकदा 5.25 इंच घेतलं. परत इथून मी मुंड्याची उंची जशी आहे तशी 6 इंच, इथे आहे असं हे लाईन ओढून घेऊ.
लाईन ओढल्यानंतर आता इथे चेस्टचं मेजरमेंट नाही घ्यायचं, मुंडा घेऊया इथून 1.5 इंच. आपला नवीन मुंडा तयार होतो, त्यामुळे पहा इथे हा मुंडा तुम्ही नाही ड्रॉ केला तरी चालेल. आता इथे 3 इंच. पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. आता हे हुकाय पट्टीचं मार्जिन जे आहे ते सोडून मी सर्व मेजरमेंट घेत आहे. गळ्याला आकार देऊन घेते. इथे परफेक्ट असा गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता इथे टक्स पॉईंट काढूया. छाती आपली आहे 36 आणि फुल बस्ट आहे 37, तर 9.25 इंच येतोय आणि त्यामध्ये 1 इंच प्लस केलं की 10.15 इंच येत आहे. तर इथून मी एक लाईन ओढून घेतली. पहा, कंबर हे चेस्टचं मेजरमेंट हे जे आहे ते आपण परत काढत असतो. आता हे इथे पहा, जो टक्स पॉईंट काढलाय, सर्वात पहिला इथं उंची पाहू शकता तुम्ही. आपल्या ब्लाऊजची उंची किती होती 14, त्यामध्ये मी 1 इंच केलं पाठीमागे भागासाठी 15 इंच आणि परत फ्रंट पार्टसाठी परत 1 इंच, म्हणजे पूर्ण टोटल मी इथं हे पहा 16 इंच घेतलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा 16 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पेपर घ्यायचा आहे. आता इथे 37 इंच आपली फुल बस्ट आहे, तर त्यामध्ये मी 1 पॉईंट दिला. जवळपास पहा 4.25 इंच येणार आहे. हुकाय पट्टीचं मार्जिन सोडून आपण 4.25 इंच मार्किंग करून घ्यायचं, किंवा 3.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी 4.25 इंच घेतलं. अजून एकदा असंच मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची. सरळ लाईन ओढल्यानंतर इकडे 0.5 इंच 0.75 एक तिरकी लाईन ओढून घ्या. इथून मी एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता इथून टक्स घ्यायचं आहे. टक्स मी 2.5 इंचाचा तयार करणार आहे. तर इथून पहा, हे जे 0.5 इंच घेतलेलं आहे ना आपण तिरकातमध्ये, इथून 0.5 इंचापासून 2.5 इंचाचा टोटल टक्स इथं मी घेतलेला आहे. आता इथे आपण एक सरळ लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने आणि परत एक तिरकी लाईन आपण अशी ओढून घेऊया या पद्धतीने. तर हे लक्षात घ्या, असा बदल इथं करायचा आहे. आता मुंड्यामध्ये मी 1 इंच 0.5 इंचच घेते. पहा, इथे मी 0.5 इंच घेतलं आणि या 0.5 इंचाच्या दोन्ही साईडला अर्धा इंच, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, असा टोटल मी टक्स 1 इंच घेणार आहे. आणि ही लाईन अशी जोडून घेऊया इथे, आणि ही अशी तिरकी लाईन इथे. हा टक्स आपला आर्महोल मधला आहे आणि हा पप येण्यासाठी आहे. आता आपण इथं प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा. तर हा कर्व जो आहे पहा, मी अशा पद्धतीने इथे सेट करणार आहे. सेट केल्यानंतर हा जो आकार आहे पहा, इथून या पद्धतीने कसा सेट केलाय तुम्ही पाहू शकता. मग मी हा जो आकार आहे तो दिला. तर हा इथून पहा, इथे या पद्धतीने हा आपला आकार तयार झालेला आहे. अजून तुम्ही थोडं वर घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे तर मी या पद्धतीने इथे हा प्रिन्सेसचा आकार तयार केला. पहा, हा आपण कॅन्सल केला आणि इथून परत हा कर्व असा ठेवून इथून हा आकार असा तयार करायचा. एकदम परफेक्ट असा हा आकार आला पाहिजे. पूर्ण आकार दिल्यानंतर आता हे आपल्याला मोजायचं. हे किती आहे? 5.25. तर इथून हे सुद्धा 5.25 इंचच भरलं पाहिजे. तर इथे मी हे 5.25 इंच घेतलं, तर हा आकार आपला इथं आला. आता इथून मुंड्यातून आपण परत अर्धा इंच डाऊन करूया, कारण आपल्याला मुंड्याला नवीन आकार द्यायचे आहेत. इथे प्रिन्सेसचा आकार पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. परत मी इथून
हा आकार दिला आणि ही जी लाईन आहे ही सरळ द्यायची. सरळ देऊन मुंडा जो आहे तो या पद्धतीने ड्रॉ करायचा. ठीक आहे. आता मुंडा ड्रॉ केल्यानंतर इथे आपली कंबर किती होती 30, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच. त्यामध्ये परत पुढं हा जो टक्स घेतलाय ते आपल्याला परत इथं घ्यायचं आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन हे मी या इथे घेतलं. आता इथे हा जो टक्स आहे तो आपल्याला कट करावा लागणार आहे आणि मगच इथं आपल्या छातीचं मेजरमेंट आपल्याला मिळणार आहे. जर तुम्हाला हा पार्ट इथे येत असेल दुमडता तर तो तुम्ही दुमडून सुद्धा घेऊ शकता. तर काय करायचं, हा टक्स जो आहे तो असा दुमडायचा आहे. तर आधी आपण काय करू, कट करून घेऊ म्हणजे दुमडायला आपल्याला इझी पडेल. हा भाग आता मी या टक्सवरती आणला असा. अजून थोडंसं कट करून घेते. पहा आता हा सहज असा इथं आपला परफेक्ट इथं हा झाला, मॅच झाला. आता हा मुंडा पाहू शकता, हा आपला इथं आकार गेलाय आणि हा आहे इथे. तर हा आकार देताना आता आपण असा देणार आहे. म्हणजे हे जे टोक आहे ते कॅन्सल करून इथं या पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आतमध्ये. आणि इथून आता छातीचं मेजरमेंट घेऊया. तर हा आहे असा इथं ठेवला. आता तुम्ही इथं चिकट टेप लावून घ्या किंवा पिन लावून घेतली तरी चालेल. आता इथं पहा, याच्यावरती बरोबर मी असं ठेवलं आणि इथून हे किती भरते छाती, 9 इंच कुठे येते इथे पहा. मी अजून एकदा दाखवते. बरोबर मी ठेवल्यानंतर यावरती इथं मी ठेवलं. बरोबर ठेवल्यानंतर इथून टेप असा पकडला अगदी व्यवस्थित. तर 9 इंच पहा इथं आलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे. आता हे टक्स कट केल्यानंतर आपल्याला हे भेटलं. आता हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा भाग किती आहे, 5.25. तर हा भाग सुद्धा 5.25 इंच आला पाहिजे. तर इथे येतोय हा 5.25 इंच. ठीक आहे. आता हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर त्यासाठी हा बॅक पार्ट घ्यायचा आणि हा इथं ठेवायचा आणि इथून हे चेक करायचं आपला बॅक पार्ट कुठंपर्यंत येतोय, तर इथंपर्यंत. तर इथून आता हा मी काढला आणि ही लाईन ओढून घेतली. तर इथे आपलं हे एवढं एक्स्ट्रा जे आहे ते कट होऊन निघणार आहे. हा टक्स आहे. तर अशा पद्धतीने इथे पहा पूर्ण आपलं प्रिन्सेसचं ड्राफ्टिंग जे आहे ते तयार आहे 36 साईज. तर आता हे कटिंग करून घेऊया आणि इथे शोल्डर डाऊन करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण असा गळा कटिंग करून घेतला. आता हे पार्ट आपण सेपरेट करून घेऊ. इथं हा मुंड्याचा आकार इथून आहे. तर हे असं इथं हे शोल्डर आपण डाऊन केलेलं आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं. तर हा पार्ट आपला एक कटिंग झालेला आहे. दुसरा पार्ट आता इथून असं कटिंग करून घेऊया. तर हा आपला एक पार्ट, हा दुसरा पार्ट.
या पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. आणि हा आहे आपला बॅक पार्ट. तर 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते मी एकदम परफेक्ट असं दाखवलेलं आहे. आता तो मी ब्लाऊज पीसवरती ते कटिंग करीन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.